आज ताईला भाषाला तिच्या घरी नेऊन सोडायला गेलो आणि येत्या वेळेस आमचा रस्ता भटकला. तर कसे पब्लिक, मी तुमचा गोविंद मुरकुटे आणि स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आपला कोणता पण ब्लॉग कुठूनही चालू होईल तरी पण आपल्या दिवसात सुरुवाती शत्रूंच होते. सकाळी सकाळी घरचे काम लागले की आपल्या राहिलेला हरभरा गोळा करायचे. पहिले तर पप्पा मी आईच हरभरा गोळा करू लागलो. मग तितक्यात आपल्या दाजीची पण एंट्री झाली आणि पटपट सगळा हरभरा गोळा करून घेतला आणि आपलं नदीकाठच्या रानातलं तितकं राहिलेलं आहे आणि काही पण पटकन आपलं चार्जर आणि स्वेटर उचललं आणि घराकडे निघलो. नेमकाच घराकडे निघलो तितक्या पण फोन लावला की जा म्हणले कलांगडे पण घेऊन ये. मग एका हातात मोबाईल एका हातात कलांगडे कशी तरी आईपाशी नेऊन दिले आणि मी निघलो घराकडे जाण्यासाठी. नेमकाच घरी आलो तितक्यात आपले मिस्त्री पण आले होते कारण की आपल्या घराचं बांधकाम चालू आहे. मग त्याच्यासोबत एक चहाची 90 घेतली आणि लगेच इकडे यायचं काम पण चालू झालं. मी ताईला आणि भाषाला घेऊन तिच्या घराकडे जाण्यासाठी निघलो. इकडे या रस्त्याचं काम चालू होतं आणि आपला भाषा जाता जाता टाकीवर झोपला. म्हणले उठ रे बाबा पडशी. मी म्हणसाल ताईलाच न्यायचं होतं. मग 2 गाड्या कशासाठी आणल्या होत्या, आता वजन जास्त होतं म्हणून 2 गाड्या आणायला लागल्या. मग तिथं चहा नाश्ता केला आणि आम्ही निघलो घराकडे जायचं. आम्ही सरके रस्त्याने जायच्या ऐवजी या माळातील रस्त्याने गाड्या टाकल्या कारण की हे रस्ता जवळ पडते आणि तुम्ही जे पहिल्यांदा पाहिलं होतं ते काहीच मजाक होती. फक्त आम्ही रस्ता गिस्ता काही भटकलो नव्हतो. आम्हाला पहिले पण वाटलं होतं की या रस्त्याने जावं, पण या रस्त्याने वाटलं दगडा असतील म्हणून आम्ही त्या रस्त्याने गेलो नाही. इकडे सोलरचं काम चालू होतं म्हणून कंटेनर आमच्या मदत आलं होतं. मग ते कंटेनर गेलं ना आम्ही निघलो आमच्या गावाकडे जाण्यासाठी. आजच्यासाठी एवढे भेटे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या.